लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता अजूनही खात्यात जमा झाला नाहीये का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की जून हप्ता नेमका कधी येऊ शकतो, कोणत्या महिलांना मिळणार नाही आणि सरकारकडून सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे. तर लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. जून महिना संपला असला तरी अनेक महिलांच्या खात्यात अजून जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्हाला माहित असेल की जून महिन्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता, मात्र जून महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आणि विविध ग्रुपमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे सरकारकडून लाभार्थी अर्जाची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. या पडताळणीमध्ये अनेक अपात्र अर्ज आणि निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी देखील करण्यात आली आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर अनेक महिलांनी कमेंट्स आणि मेसेजद्वारे हा प्रश्न विचारला होता. तर काही ठिकाणी वेगळ्या तारखा सांगितल्या जात आहे, पण कोणती माहिती खरी आहे आणि कोणती अफवा हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता आपण जाणून घेणार आहोत संभाव्य तारीख कोणती आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून 2026चा 1500 रुपयाचा हप्ता हा 12 ते 15 जुलै 2026 दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र लक्षात ठेवा ही अद्याप अधिकृत घोषणा नाही. सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर अंतिम तारीखची पुष्टी होणार आहे. म्हणून जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण असेल आणि अर्ज अपात्र असेल तर काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. अपडेट येताच तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांचे असेच अचूक अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या खात्यात शेवटचा हप्ता जमा झाला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.